मित्रांनो, आपण बऱ्याच वेळा दूध पावडर आणतो आणि त्याच्यापासून मग दूध किंवा बाकीचे काही पदार्थ बनवतो किंवा लहान बाळांना दुधाच्या ऐवजी बनवून ते देतो. तर त्यात कसं असतं, की 2 प्रकारच्या दूध पावडर बाजारामध्ये मिळतात. एकाला आपण म्हणतो स्किम्ड मिल्क पावडर, म्हणजे दूध तापवायचं, त्याच्यामधलं क्रीम बाहेर काढायचं. बऱ्याच वेळा न तापवता पण क्रीम घुसळून बाहेर काढता येतं. आणि मग जे काही शिल्लक राहील त्याला आपण म्हणायचं स्किम्ड मिल्क. आणि त्याच्यापासून जी पावडर बनते त्याच्यामध्ये फॅट मुळीच नसतं. तर मग काय शिल्लक राहतं? तर लॅक्टोज नावाची साखर त्याच्यामध्ये शिल्लक राहते. म्हणजे जर तुम्ही स्किम्ड मिल्क पावडर विकत आणलीत आणि त्याच्यापासून दूध किंवा बाकीचे काही पदार्थ बनवायचा प्रयत्न केला, तर ते बनत नाही. ह्याचं कारण असं आहे, की त्याच्यामध्ये फक्त साखर शिल्लक असते. अगदी थोड्या प्रमाणात प्रोटीन, पण फॅट मुळीच शिल्लक राहिलेलं नसतं त्याच्यामध्ये. आणि दुसरं जे दूध असतं त्याला आपण म्हणतो होल मिल्क पावडर. म्हणजे पूर्ण दूध गाईचं म्हणा, म्हशीचं म्हणा, ते तसंच्या तसं त्याची पावडर बनवायची. तर त्याच्यामध्ये फॅट कंटेंट शिल्लक राहिलेलं असतं. आता हे आपल्याला कसं कळणार? तर एकतर त्याच्यावर लिहिलेलं असतं, की हे स्किम्ड मिल्क पावडर आहे का होल मिल्क पावडर आहे. आणि दुसरं म्हणजे जर त्याचे आपण इन्ग्रेडियंट्स किंवा कंटेंट्स बघितले, तर त्याच्यामध्ये फॅट आहे का नाही हे बघायचं. जर त्याच्यामध्ये फॅट नसेल, तर ते स्किम्ड मिल्क पावडर आहे. आणि ह्याच्यात प्रॉब्लेम कसा येतो, की आपण फक्त साखर खातोय त्याच्यामधली. म्हणजे साखरेचा पाक किंवा साखर पण पाण्यात मिसळल्यानंतर कसं होईल, त्याच्या जवळपास ते जातं. म्हणजे ही थोडक्यात फसवणूक आहे, की तुम्ही एकतर त्या दुधामधलं फॅट बाजूला काढून घेताय. त्याचं जे काही बटर म्हणा, तूप म्हणा, ते बनवताय. त्याचे पैसे तुम्हाला ऑलरेडी मिळतायत. आणि जे काही खाली पाणी शिल्लक राहतं, ज्याच्यामध्ये फॅट मुळीच नाहीये, ते फेकून द्यायच्याऐवजी तुम्ही त्याची पावडर बनवताय आणि ती स्किम्ड मिल्क पावडर म्हणून बाजारामध्ये विकताय. तर ह्याच्यापुढे लक्षात ठेवा, की जर तुम्ही मिल्क पावडर घेणार असाल, तर त्याच्यामध्ये फॅट कंटेंट आहे का नाही? कारण जर फॅट कंटेंट नसेल, तर मग त्या दुधाला काही अर्थ राहत नाही. ती फक्त साखर राहते आणि मग आपण ते जर दूध किंवा त्याच्यापासून जे काही आपण दूध म्हणून बनवू, ते पिलं, तर त्याच्यातून फक्त साखर मिळणार आहे, जे आपल्या प्रकृतीसाठी चांगली गोष्ट नाहीये. त्याच्यामुळे ह्याच्यापुढे मिल्क पावडर म्हणजे दूध पावडर विकत घेताना ती स्किम्ड आहे का होल आहे आणि त्यात फॅट आहे का नाही हे जरूर बघत चला.